नमस्कार, मी उल्का उद्धव पटवर्धन. उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला चक्का करून, घरचा चक्का करून श्रीखंड करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी मी हे 1 लिटर दही घेऊन हे आता पंचामध्ये घातलंय आणि हा असा पंचा छानपैकी बांधून आपण हे व्यवस्थित कुठेतरी बांधून ठेवणार आहोत. आणि साधारण 4 तास तरी त्याला लागतात, 4-6 तास सहज लागतात, कारण ते एकदम घट्ट आपल्याला चक्का झाला पाहिजे. आपण यापासून आम्रखंड करणार आहोत. त्याच्यासाठी आपण हे आता बांधून ठेवूया आणि बांधून ठेवून त्याचं सगळं पाणी काढून घेऊया आणि नंतर आपण चक्का झाला की आपण पुढे बघूया काय करायचं. आता हे आपण असं बांधून ठेवलंय. हे साधारण 4-6 तास असं राहिलं की ह्याच्यापासून आपल्याला सुंदर एकदम घट्ट असा अगदी चक्का मिळेल. आणि तो चक्का घेऊन आपण त्याच्यापासून ताजा आंबा घालून आम्रखंड करणार आहोत. तर आपण हा चक्का काढून घेणार आहोत. चक्का तयार झालेला आहे. हा बघा किती सुंदर घट्ट असा चक्का चक्का झालेला आहे. आणि हे चक्क्यातलं दह्यातलं पाणी आलेलं आहे. या पाण्याचं आपण थोडं दही घालून किंवा काय करून उकड वगैरे करू शकतो, किंवा नको असेल तर कढी सुद्धा करू शकतो. आणि नको असेल तर आपण हे पाणी टाकून देऊ शकतो. तर हे पाणी मी बाजूला केलंय. आता हा आपला चक्का. आता हा आज मी आम्रखंड करणार आहे. त्याच्यामुळे प्रथम मी काय करणार आहे, तर एका आंब्याचा रस काढून घेणार आहे. ह्या छानपैकी हापूस आंबा घेतलेला आहे, त्याचा रस काढणार आहे. त्याच्यासाठी आधी कापं करून घेते. किती सुंदर आंबा आहे तो बघा, मस्त आंबा आहे. सध्या आंब्याचा सीझन असल्यामुळे आपण आम्रखंड करणार आहोत. त्याच्यासाठी आपण आंबा कापून घेणार आहोत. अशी सालं काढून मिक्सरला छानपैकी एकजीव करून घेणार आहोत. साखर सुद्धा मी बारीक करून घेतली आहे, मिक्सरला दाखवते तुम्हाला. आता आपण आंब्याचा रस घालणार आहोत, त्याच्यामुळे साखर अगदी जेवढ्याच तेवढी नकोय, थोडी कमी चालणार आहे, म्हणजे आंब्याची गोडी येईल त्याच्यामुळे. पण नाहीतर जवळजवळ जेवढ्याच तेवढी साखर लागते. चक्का आंबट किती असेल त्याच्यावर हे सगळं प्रमाण अवलंबून असतं. आणि प्रत्येकाकडे गोड किती लागतं त्याच्यावरही अवलंबून असतं. आमच्याकडे गोड व्यवस्थित लागतं, त्याच्यामुळे आम्हाला साखर व्यवस्थित घालायला लागते कशातही. मिक्सरला चांगला ग्राइंड करून घेऊया. आता आपण यामध्ये वेलची पूड घालूया. खरी काहीही जरूर नाहीये, पण आपल्याला सवय झाली ती काहीतरी वास म्हणून आपण वेलची पावडर घातली आहे. तर परत मी हे चांगलं मिक्स करणार. खूप सुंदर स्वाद येतोय आणि ओरिजिनल श्रीखंड, आम्रखंड. आपण हे छानपैकी डब्यात भरून घेऊया. आपलं हे श्रीखंड तयार आहे. पण हे आता गार्निशिंगला बदाम, पिस्ते, खरं याला काहीच जरूर नाहीये, पण या सगळ्या सवयी आपल्याला लागलेल्या आहेत. काहीतरी हवं. आम्रखंड खाण्यासाठी तयार आहे. पोळी, पुरी कशाबरोबरही किंवा जेवणानंतर स्वीट डिश म्हणूनही हे खूप सुंदर लागतं. आता हा व्हिडिओ मी कसा केला, चक्का कसा, दही कसं फडक्यात बांधलं होतं, त्यानंतर तो चक्का आपला कसा तयार झाला. साधारण 3-4 तास तरी ह्याला चक्का माझा व्हायला लागले. बांधून ठेवल्यापासून 4-5 तास सहज झाले होते. असा हा घट्ट चक्का, आपल्या घरचं दही आणि असा हा माझा आम्रखंडाचा व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. काय काय कृती केली ती, आणि तुम्हीही नक्की या सीझनला करून बघा. आणि आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.